हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो सगळी कामं वगैरे आवरली, त्यानंतर अंघोळी वगैरे केले. आज हेअर वॉश केले होते, तर वरतीच कपडे सुकत घातले आणि थोडा वेळ म्हटलं की उन्हामध्येच थांबावं, कारण थंडीची इतकी होती ना. आणि नॅचरली थोडेसे केसही सुकतील म्हटलं. आता ड्रायर वगैरे काही यूज करणार नाही, त्यामुळेच मग थोडा वेळ मी उन्हामध्ये थांबले. आणि वरती जायच्या अगोदर मी फरशी वगैरे सगळं पुसून गेली होती, म्हणजे जेणेकरून मी येस तोपर्यंत हे छान सगळं सुकलं जाईल म्हणून. सुकलं होतं, तर सगळ्यात अगोदर म्हटलं बाहेर छोटीशी का होईना रांगोळी वगैरे काढून घेते. आणि तसं तर तुम्हाला माहीतच आहे, मला छोट्या छोट्या असे सिंपल रांगोळी काढायला ना खूप आवडतं. त्यामुळे नेहमी मी प्रयत्न करते की अगदी छोटी काय असताना पण सुंदर अशी रांगोळी काढायची, कारण त्यामुळेच घर आपलं किती एकदम छान प्रसन्नमय वाटतं. दारामध्ये थोडीशी रांगोळी वगैरे असेल तर इथं मग छोटीशी अशी मी रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि विहानची आंघोळ वगैरे बाकी होती. थोडंसं आता थंडी खूप आहे, सो त्यामुळे मग मी त्याला दुपारी किंवा मग थोडंसं इव्हनिंगच्या टायमिंगला म्हणजे 4-5च्या टायमिंगला वगैरे घालते, जसं थंडीवर डिपेंड असतं. कारण सकाळी पण घातलं की त्याला सर्दी ना कमीच होत नाही आहे खूप दिवसापासून, म्हणून असं करायला लागलेले आहे मी आत्ता सध्या तरी. त्यानंतर देवपूजा वगैरे आवरून घेतली. आणि आज ना बऱ्यापैकी कामं माझी थोडीशी लवकरच आवरलेली होती. तसं लवकर उठली ना की खरंच खूप लवकर सगळी कामं आवरतात, पण कधी ना खूप कंटाळा येतो, त्यामुळे कधी झोपून जाते. आणि जर उठलीच होती तर सगळी कामं आवरून घेतली. जेवणामध्ये अंड्याची कोशिंबीर, जिरा राईस आणि भाकरी असं सिंपल जेवण बनवलं होतं. सो जेवण वगैरे करून घेतलं. सो आता मला आवळ्याचं लोणचं बनवायचं आहे. कालच्या दिवसामध्ये हे राहूनच गेलं, तर इथं आवळ्याच्या खाचा असतात ना, तिथून मग मी हे सगळे कट करून घेतलेले आहेत. सोबतच थोड्या लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता लसूणचं कसं ऑप्शनल असतं, आपण घातलं तरी चालतं, नाही घातलं. मी पण हे पहिल्यांदाच घालत आहे आणि त्यामुळेच म्हटलं अगदी थोडं घालून बघावं. आणि यूट्यूबवर याची मी रेसिपी पाहिलेली आहे, आता तेच बघून मी इथं करणार आहे. सो त्यानंतर इथं मोहरी आहे. थोडीशी मोहरी ना मी अशीच वाटून घेतलेली आहे, बघा पूर्ण थोडीशी वाटून घेतलेली आहे. आता त्याचा मसाला बनवण्यासाठी मी ना अगदी थोडंसं इथं लाल तिखट घालते. वरतून थोडंसं कमी जास्त करता येईल. त्यानंतर थोडंसं मीठ टाकते आणि इथं थोडीशी हळद टाकते. सो हे छान मिक्स करून घेते अगोदर. आणि त्यामध्ये आता हे बारीक कट केलेले आवळे टाकून देते. असं मी बघितलं होतं यूट्यूबवर की याला थोडंही ओलसर पाणी नाही लागला पाहिजे, म्हणजे पाण्याचा हात चम्मच किंवा काहीच नाही लागलं पाहिजे, नाहीतर लोणचं जे आहे ते आपलं खराब होऊ शकतं. त्यामुळे मग मी असं या पूर्ण काळजी घेऊनच बनवत आहे. तर यामध्ये थोडंसं असं मिक्स करून ठेवते मसाल्यामध्ये. असे आवळे बघितले तरी असेच खावेसे वाटायला लागलेत, मस्त त्याला तिखट मीठ वगैरे लावून. चला ते छान मिक्स करते आणि ठेवून देते साईडला. सो इथं तेल जे आहे ते छान गरम झाले. गॅस बंद करते आणि त्यामध्ये मेथी, बडीशेप आणि हिंग टाकला. जेव्हा हे पूर्ण गार होईल अर्धा एक तासाने, तेव्हा मग हे सगळं आपण आवळ्याच्या फोडीमध्ये टाकणार आहोत. आता विहान बराच वेळ झाला झोपला होता तो. आता मी म्हटलं तेवढा वेळ काय करायचं, म्हणून मग मी माझ्यासाठी चहा टाकला. आणि बऱ्याच दिवसापासून असं म्हणते की मी चहा घेणार नाही, पण थंडी इतकी आहे ना की थोडं काय होईना पण घ्यावासाच वाटतो. आणि चहासोबत मग जर घरी काहीतरी खायला असेल, खारी टोस्ट किंवा काहीतरी, तर मग तो म्हणजे थोडंसं हे होत नाही, चला आजचा एक दिवस पिते उद्यापासून बंद करू. जवळजवळ गेले 8 दिवस माझं हेच चालू आहे. सो साईडलाच दूध वगैरे गरम करून घेतलं, म्हणजे विहान उठला की देता येतं म्हणून. आणि माझ्यासाठी चहा पण बनवून घेतला. आणि चहासोबत ना खारी होती, म्हणून मी थोडंसं ना आज लवकरच चहा बनवला होता. म्हणजे आता असे फक्त 4 वाजले होते आणि तेव्हा मी चहा पित होती. आणि हे सगळेच घरी होते, त्यामुळे म्हटलं चला सगळ्यांसाठीच होतं म्हणून मस्त चहा टाकला. त्यानंतर मग हे झोपले होते, मग चला म्हटलं तोपर्यंत मी चहा जो आहे तो पिऊन घेते. मग हे उठले की नंतर पितील, कारण मग त्यांना उठवायला गेले की आपल्यामुळे दुसऱ्यांना पण डिस्टर्ब नको, म्हटलं चला ते थोडेसे आराम
करतात तर करू द्या, म्हणून मग मी माझा इथं चहा बनवला आणि मस्त मी चहा प्यायला घेतला. आणि जसं मी इथं येऊन बसली ना चहा पिण्यासाठी, तिथून विहान माझ्याकडे टक लावून बघत होता, कारण त्यालाही ना खारी आणि हे चहामध्ये डीप करून खायला आवडते. तसं मी देत नाही आणि आम्ही आणतही नाही जास्त, पण ह्या वेळेला यांनीच आणलं होतं तर माझ्यासोबत त्यानं एकदा दोनदा खाल्लेलं आणि तिथून एकदम शांत तो बघत होता. मग काय तेवढ्यात उठूनच बसले साहेब. मग हे थंड झालेलं होतं तेलही छान, तर मग सगळ्यात अगोदर म्हटलं हे मिक्स करून बरणीमध्ये ठेवून देते, कारण हे अगोदर खूप गरजेचं होतं. आणि तर हे विहानला मिक्स करायचं होतं, म्हणजे त्याची प्रत्येक कामात अशी लुडबुड चालूच असते, कधी कधी ना काहीच करायला देत नाही. त्यामुळे असं खूप असं हे होतं की काही करायची इच्छा होत नाही, पण त्यातूनही मी थोडासा वेळ काढते आणि बऱ्यापैकी गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. कारण सध्या असं आहे ना हे सिच्युएशन की आपण कोणाला काही सांगूही शकत नाही. आपलं दुःख फक्त आपल्यालाच माहीत असतं. बाकी म्हणजे जे बघणारे असतात त्यांना असं वाटतं की काय एका मुलाला तर सांभाळायचं आहे, एवढंही सांभाळता येत नाही का, आणि ह्या ते असं चालू असतं. पण जे सगळं करून बाळाला आणि घर पूर्ण सांभाळतं ना, फक्त त्या व्यक्तीलाच ते सगळं माहीत असतं. तर असो विषय कुठून कुठं जातो बघा असं बोलत बसलं की. तर इथं छान मी हे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हे आता काचेच्या भरणीमध्येच ठेवायचं होतं. लकीली माझ्याकडे एक काचेची भरणी रिकामी होती, ती वॉश करून मी ऑलरेडी ठेवली होती चांगली सुकवून वगैरे. त्यामध्ये मग हे लोणचं मी भरण्यासाठी घेतला. तर जवळजवळ ह्याला 8 दिवस लागतील मुरायला. तर कसं आहे ना, आमच्या घरी लोणचं भरपूर आवडतं, म्हणजे एका महिन्यामध्ये जवळजवळ 2 भरण्या लास्ट टाईम छोट्या छोट्या आणल्या होत्या. मिक्स मराठा काहीतरी आय थिंक त्याचं नाव आहे, अस्सल मराठा काहीतरी, पण खूप छान लोणचं होतं. तर ते सगळ्यांना आवडलेलं म्हणून आता आम्ही कंटिन्यू तेच आणायला लागलो डीमार्टमधून. म्हणूनच म्हटलं की चला आपण पण थोडं थोडं ट्राय करू, झालं चांगलं तर मग आपण खूप असं घालता येईल म्हणून. तर लास्ट टाईमला मी आंब्याचं घालणार होते, पण काय कारणास्तव ते घालणं झालंच नाही. पण जेव्हा आता आंब्याचं सीझन येईल तेव्हा ह्यावर्षी मी थोडं एक्स्ट्रा करून ठेवेन लोणचं, म्हणजे की विकत एवढं आणायची जरूरत पडणार नाही. तसं मला लिंबूचं वगैरे एवढं जास्त नाही आवडत, पण मला आंब्याचं आवडतं. आणि मिरचीचं मायनमुळचं ही लोणची कशी थोडीशी छान लागतात टेस्टला. तर मग ते भरणीमध्ये भरलं आणि थोडा वेळ ऊन होतं, तर साधारण 1-1.5 तास हे उन्हामध्ये ठेवायचं असतं. आता बघू जितका वेळ ऊन येईल तितका वेळ ठेवायचं म्हणून इथं ठेवून दिलं. आणि विहाननं दुपारी भात वगैरे काहीच खाल्ला नव्हता, म्हणून त्याच्यासाठी मग मस्त असे मी इथं पोहे बनवून दिले. आता विहान खाऊन फ्रेश वगैरे झाला तो, त्यानंतर हे त्याला बाहेर घेऊन गेले. आता संध्याकाळीचा स्वयंपाक बनवण्यासाठी परत मी किचनमध्ये आलेली आहे. सगळ्यात अगोदर कुकरमध्ये भात लावला आणि जेवण काय बनवायचं तेच समजत नव्हतं. आणि हे दही आहे ना, हे मी घरीच लावलेली, सो तेच बघत होते की थोडं आंबट झालं आहे का. आंबट झालेलं असेल तर म्हटलं की त्याचंच मस्त असं कढी बनवते. आज संडे असून काही एवढं स्पेशल मी बनवलं नव्हतं, साधं सिंपल सकाळपासून असं चालू होतं. तर मग कढी बनवण्याचा प्लॅन ठरला. तर मग इथं कोथिंबीर मिरची वगैरे सगळं कढीपत्ता वगैरे मी काढून ठेवलं इथं आणि म्हटलं चला त्याच्याच तयारीला लागूया. आणि असं घरामध्ये कोणी नसेल संध्याकाळच्या टायमिंगला तर खूप शांत शांत वाटतं. आणि विहानसोबत मी नव्हते गेलेले, बाकीचे ते 3 गेले होते आणि घरी मी एकटीच होते. तो मस्त मोबाईलवर मोठ्याने गाणी लावली आणि मग मी इथं स्वयंपाक करत आहे. असं बऱ्यापैकी तुमचेही करत असते, मला खूप सवय आहे म्हणजे अशी गाणी लावून स्वयंपाक वगैरे बनवण्याची. सकाळच्या टायमिंगला थोडीशी स्वामींची लावते आणि संध्याकाळचा एक 6-6:30च्या टायमिंगला स्वामींची थोडीशी सॉन्ग लावते. त्यानंतर मग मला जी आवडतात ती लावते. मग असं थोडा वेळ स्वामींची लावते आणि त्यानंतर मग मला जी आवडतात ती गाणी वगैरे लावून मस्त एन्जॉय करत मग आपण स्वयंपाक बनवायचा, म्हणजे कसं स्वयंपाकचाही कंटाळा येत नाही. आता सकाळची भाकरी थोडी होती म्हणून म्हटलं की चला भाकरी नको बनवायला. आणि घरी असलं की कसं होतं प्रत्येकजण चटरपटर काही ना काही ते खात जातात, त्यामुळे काही एवढीही कुणाला भूक नसते. त्यामुळेच म्हटलं की चला सिंपल असं बनवूया. आणि मी म्हटलं ना आता सिंपल जरी बनवायचं तर ते सिंपल होतच नाही, त्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा काहीतरी गोष्टी ॲड होतच जातात. तर मग नुसता डाळ आणि किंवा भात किंवा नुसता मग भाजी भाकरी, म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला आमच्या इथं ठरलेलं आहे. एखाद्या वेळेला भाकरी नसेल तरी चालेल, पण
भात हा लागतोच लागतो. तर घरी ना ह्या वेळेचं दही लावलेलं खूप छान झालेलं, म्हणजे बघू शकता अगदी घट्ट आणि मस्त झालेलं दही. कसं गाईच्या दुधाचं मला पण वाटत नव्हतं एवढं व्यवस्थित होईल की नाही होईल, पण चला म्हटलं एकदा ट्राय करून बघू, जर होत असेल चांगलं तर मग पुढं थोडंसं लावता येईल म्हणून मग छान झालेलं. मग संध्याकाळी झोपायच्या अगोदर मी आणखी एकदा त्याच डब्यामध्ये थोडंसं कोमट दूध घालून मिक्स करून ठेवलं, तर म्हटलं उद्याला वगैरे होईल. तर इथं मी कढीची सगळी तयारी करून घेतली आणि मस्त अशी इथं कढी वगैरे बनवून घेतली. आता असा विषय झाला होता ना की दिवाळीमध्ये चकली आणि हे फराळ केलेल्यातलं थोडंसं कडलेलं तेल होतं. आता त्यानंतर मी असं काही तळणीचा एकही पदार्थ काही बनवलेला नव्हता, म्हणजे शक्यतो तळणीचे एवढे पदार्थ मी काही बनवत नाही. आता बनवलं तर मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करतेच, पण बनवलंच नव्हतं. आता नुसता कढी भात खाण्यापेक्षा म्हटलं चला त्याच्यासोबत ना थोडीशी बटाट्याची आणि कांदा भजी करते, तेल होतं म्हणून मग ही कांदा भजी आणि थोडीशी बटाट्याची भजी मी काढली. आणि वेळही होता, मेन म्हणजे विहान खूप वेळ बाहेर गेलेला आणि मलाही खूप बोर होत होतं. सो तेवढ्यात विहान आला आणि आमचा मस्त ह्या कांदा भजीवर आणि ह्याच्यावर ताव मारला. त्यानंतर मी एकतर सगळं अगोदर किचन आवरून घेतलं, कारण माझं असं आहे ना की जेवल्यानंतर मला काहीच करायची इच्छा होत नाही. त्यामुळे जे काही कामं असतील ना ते जेवणाच्या अगोदर मी करून घेते, कारण एकदा जेवलं की खूप कंटाळा येतो आणि थंडी तर इतकी आहे की परत पाण्यामध्ये हात बिलकुल घालू वाटत नाही मला एकदा जेवलं की. त्यामुळेच मग सगळं आवरून घेतलं. आणि विहानचं कसं आहे ना, असं आता हे चटरपटर असं काही खाल्लं ना की मग त्याला बिलकुल भात किंवा काहीच नको असतं. आणि त्याचं ठरलेलं आहे जेव्हा मी असं काही वेगळं बनवलं ना की तेच तेवढं खातो आणि मग भात किंवा भाजी भाकरी असं काहीच नको असतं त्याला. सो आता ते पोटभर तो भजीच वगैरे खाईल आणि त्यानंतर मग जेवणार नाही, हे अगोदर मला माहीत होतं. सो चला मग आता हा ब्लॉग मी इथंच एंड करते. नॉर्मल असाच आजचा संडे होता, आज काही कुठं बाहेर वगैरे काहीच गेलो नाही आम्ही. तर मग चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.